नमस्कार. 29 सप्टेंबर इज वर्ल्ड हार्ट डे. थीम आहे डोंट मिस द बीट. आज आपण बोलणार आहोत हृदयाच्या तपासण्या कोणत्या करायला पाहिजे. हृदयाच्या तपासण्या खूप असतात. सगळ्यात कॉमन तपासणी असते ईसीजी. ईसीजी जर नॉर्मल असेल त्याचा अर्थ हा नाही की तुम्हाला हार्टमध्ये प्रॉब्लेम नाही, तर हार्टमध्ये ब्लॉकेजेस नाही. ईसीजी फक्त तुमचा झोपून काढलेला असतो. दॅट ईसीजी इज नॉर्मल. दॅट डझंट मीन यू गॉट अ नॉर्मल हार्ट. सो व्हॉट इज द बेस्ट टेस्ट फॉर द हार्ट? स्ट्रेस टेस्ट इज द बेस्ट टेस्ट फॉर द हार्ट. टेस्ट म्हणजे ट्रेडमिल टेस्ट. आपण पट्ट्यावर पेशंटला पळवतो आणि कंटिन्युअस ईसीजी रेकॉर्ड करतो आणि तेव्हा जर स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आली तर आम्हाला कळतं पेशंटला ब्लॉकेजेस आहे का नाही. स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आली याचा अर्थ हा नाही की प्रत्येक पेशंटला आम्ही अँजिओग्राफी सांगतो. बाकीचे साईन सिम्पटम बघून आम्ही ठरवतो पेशंटला अँजिओग्राफी केली पाहिजे का नाही. ही तिसरी टेस्ट आहे अँजिओग्राफी. स्ट्रेस टेस्ट चांगली पॉझिटिव्ह असेल तर पेशंटला आम्ही अँजिओग्राफी सांगतो. अँजिओग्राफीमध्ये हृदयाची रक्तवाहिनी आम्ही तपासतो इंजेक्शन देऊन आणि त्याच्यात किती ब्लॉकेज आहे हे आम्हाला कळतं. किती ब्लॉकेज आणि किती टक्के ब्लॉकेज हे खूप महत्त्वाचं आहे. कारण 25, 30, 40, 50% ब्लॉकेज असतील तर आम्ही त्यांना फक्त भुया औषध देतो. इफ इट इज मोर दॅन 70% ब्लॉकेज देन ओनली वी ॲडवाइज अँजिओप्लास्टी किंवा बायपास. चौथी टेस्ट आहे एकोकार्डिओग्राफी. एकोकार्डिओग्राफी म्हणजे काय? जशी पोटाची आपण सोनोग्राफी करतो तशी आपण हृदयाची सोनोग्राफी करतो. आणि एकोकार्डिओग्राफीमध्ये आपलं काय कळतं, तुमचे हृदयाचं पंपिंग किती, कार्यक्षमता किती, तुमचे वॉल्स कसे, वॉलमध्ये चोकअप आहे का, लिकेज आहे, हे तुम्हाला एकोकार्डिओग्राफीमध्ये कळतं. एकोकार्डिओग्राफीमध्ये हार्टचे ब्लॉकेजेस आहे का नाही हे लगेच कळत नाही. कारण तुमचा एको नॉर्मल असेल आणि याचा अर्थ हा नाही की तुम्हाला ब्लॉकेज आहे का नसणार आहे. म्हणून परत मी सांगतोय की एकोकार्डिओग्राफी आम्ही प्रत्येक पेशंटला सांगत नाही. यंग पेशंटला ज्यांना ब्लॉकेज आहे का नाही बघायचं असेल त्यांनी स्ट्रेस टेस्टच केली पाहिजे आणि एकोकार्डिओग्राफी नाही केली पाहिजे. एकोग्राफी डॉक्टरने सांगितली तरच केली पाहिजे. ब्लड टेस्टमध्ये सगळ्यात महत्त्वाची टेस्ट असते लिपिड प्रोफाईल. लिपिड प्रोफाईलमध्ये आम्ही टोटल कोलेस्ट्रॉल बघतो, चांगलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण बघतो विच इज एचडीएल, आणि वाईट कोलेस्ट्रॉल एलडीएलचं प्रमाण बघतो. ब्लड टेस्टमध्ये दुसरी टेस्ट करायला पाहिजे HbA1c. HbA1c म्हणजे मागच्या 3 महिन्याची तुमची शुगर किती असते हे आपल्याला कळतं. डायबिटीसचे तुम्हाला रिस्क असेल तर तुम्हाला HbA1c हाय राहील आणि आपल्याला कळतं याला प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. HbA1c शुड बी नॉट बी मोर दॅन 6.